शेतकरी मित्रांनो, ज्या क्षणाची आपण सर्वजण अत्यंत आतुरतेने वाट पाहत होतो, तो क्षण अखेर आला आहे. ऐन हंगामाच्या गडबडीत, जेव्हा पिकांची मशागत, खते आणि फवारणीसाठी पैशांची सर्वात जास्त गरज असते, नेमक्या त्याच वेळी बळीराजाच्या हाताला मोठा आर्थिक आधार देण्यासाठी राज्य शासनाकडून एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा बहुप्रतीक्षित 9वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी, कोणत्या दिवशी आणि किती वाजता जमा होणार, यावर आता शिक्कामोर्तब झाले असून या संदर्भातील सर्वात मोठी आणि खात्रीशीर अपडेट आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. कोणताही वेळ न दवडता थेट मुख्य विषयाला सुरुवात करूया, कारण आजची ही माहिती राज्याच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते, परंतु आता प्रशासकीय पातळीवरून आणि कृषी विभागाच्या वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या पक्क्या माहितीनुसार या हप्त्याच्या वितरणाची सर्व तांत्रिक तयारी आता पूर्ण झाली आहे. आज दुपारी बरोबर 4:30 वाजताच्या दरम्यान नमो शेतकरी योजनेचा हा 9वा हप्ता राज्यभरातील लाखो पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून वर्ग केला जाणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण मराठवाडा आणि विदर्भातील ज्या जिल्ह्यांची यादी शासनाच्या पोर्टलवर अपडेट झाली होती, त्यावर सविस्तर चर्चा केली. पण आज आपण त्या उर्वरित जिल्ह्यांची आणि विभागांची अतिशय सविस्तर माहिती घेणार आहोत, ज्यांची नावे आता या वितरण प्रक्रियेत आघाडीवर आहेत. आज दुपारी 4:30 वाजता ज्या उर्वरित जिल्ह्यांना हा 9वा हप्ता मिळणार आहे, त्यामध्ये प्रामुख्याने कोकण विभाग, पुणे विभाग आणि नाशिक विभागाचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्वात प्रथम आपण कोकण विभागाचा विचार करूया. कोकण हा आपल्या राज्याचा असा विभाग आहे जिथे भात शेती, आंबा, काजू, फणस आणि सुपारीच्या बागा मोठ्या प्रमाणावर आहेत आणि तिथल्या शेतकऱ्यांनाही या अनुदानाची नितांत आवश्यकता असते. या कोकण विभागामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यांमधील ज्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे आणि तांत्रिक पूर्तता आधीच करून ठेवली आहे, त्यांच्या खात्यात आज दुपारी हा 9वा हप्ता जमा होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. यानंतर आपण वळूया राज्याच्या कृषी अर्थव्यवस्थेचे सर्वात मोठे केंद्र असलेल्या पुणे विभागाकडे. पुणे विभागामध्ये प्रामुख्याने ऊस, द्राक्ष, डाळिंब आणि भाजीपाल्याचे मोठे व्यावसायिक उत्पादन घेतले जाते. या विभागामधील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या सर्व जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आज मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. या पाठोपाठच नाशिक विभागातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा ही अतिशय सकारात्मक आणि आनंदाची बातमी आहे. नाशिक विभाग हा कांदा, कापूस, द्राक्ष आणि केळी उत्पादनासाठी संपूर्ण देशात ओळखला जातो. या नाशिक विभागांतर्गत येणाऱ्या नाशिक, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यातील लाखो पात्र शेतकऱ्यांना देखील आजच्या या डीबीटी प्रक्रियेचा थेट लाभ मिळणार आहे. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा असा उपस्थित होतो की शासनाने पैसे पाठवले तरी ते नक्की कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. कारण अनेकदा योजनेची घोषणा होते, परंतु काही त्रुटींमुळे अनेकांच्या खात्यात पैसे येत नाहीत. त्यामुळे या योजनेचे महत्त्वाचे निकष अगदी सविस्तर समजून घेणे गरजेचे आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पहिली आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे संबंधित लाभार्थी शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असणे बंधनकारक आहे. यासोबतच ही राज्य शासनाची योजना पूर्णपणे केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेवर आधारित असल्याने ज्या शेतकऱ्यांची नोंदणी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर आधीपासूनच झालेली आहे आणि ज्यांना पीएम किसानचे हप्ते विनाअडथळा नियमितपणे मिळत आहेत, केवळ त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हा 9वा हप्ता मिळणार आहे. म्हणजेच तुमची पीएम किसानची पात्रता जर काही कारणास्तव रद्द झाली असेल किंवा कागदपत्रांमध्ये काही तफावत आढळली असेल, तर तुम्हाला या राज्य शासनाच्या योजनेचाही लाभ मिळू शकणार नाही. या व्यतिरिक्त आणखी एक अत्यंत महत्त्वाची तांत्रिक बाब जी कृषी विभागाकडून आणि बँकांकडून वारंवार सांगितली जाते, ती म्हणजे बँक खात्याचे आधार कार्डशी संलग्न असणे. सध्याच्या डिजिटल युगामध्ये शासनाच्या थेट लाभ हस्तांतरण प्रणालीमध्ये सर्व आर्थिक व्यवहार हे केवळ आधार संलग्न बँक खात्यावरच केले जातात. त्यामुळे तुमचे जे बँक खाते आहे ते तुमच्या आधार क्रमांकाशी जोडलेले असणे अतिशय गरजेचे आहे. नुसते जोडलेले असून चालणार नाही, तर तुमच्या बँक खात्याचे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एनपीसीआय मॅपिंग झालेले असणे अनिवार्य आहे. त्याच्याबरोबर तुमच्या बँक खात्याची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. जर तुमची ई-केवायसी प्रलंबित असेल किंवा आधार बँक खात्याला लिंक नसेल, तर शासनाकडून पैसे पाठवूनही ते तुमच्या खात्यात जमा होत नाहीत आणि ते शासनाकडे परत जातात.
त्यामुळे ही तांत्रिक पूर्तता पूर्ण असणे अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी लिंक नाही, त्यांनी तात्काळ आपल्या बँकेशी संपर्क साधून ही प्रक्रिया पूर्ण करून घेणे गरजेचे आहे, जेणेकरून भविष्यात येणारे हप्ते अडकणार नाहीत. अनेक शेतकऱ्यांच्या मनात ही मोठी शंका असते की आमची सर्व कागदपत्रे बरोबर आहेत, तरीही आम्हाला हा 9वा हप्ता खरंच मिळणार का? तर याचे अतिशय साधे, सोपे आणि स्पष्ट उत्तर असे आहे की ज्या पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा 8वा हप्ता त्यांच्या बँक खात्यात कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय यशस्वीरित्या प्राप्त झाला होता, त्या सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हा आगामी 9वा हप्ता निश्चितपणे मिळणार आहे. कारण ज्यांना 8वा हप्ता मिळाला आहे, त्यांची सर्व तांत्रिक माहिती आणि कागदपत्रे शासनाच्या पोर्टलवर आधीच योग्यरित्या प्रमाणित झालेली असतात. त्यामुळे त्यांनी कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही. आज दुपारी 4:30 वाजता जसजसे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल, तसतसे त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर बँकांचे मेसेज येण्यास सुरुवात होईल. जर काही कारणास्तव मोबाईलवर मेसेज आला नाही, तर घाबरून जाण्याचे कारण नाही. अशावेळी शेतकऱ्यांनी 1-2 दिवस वाट पाहून आपल्या बँकेत जाऊन पासबुक प्रिंट करून घेणे किंवा जवळच्या CSC केंद्रावर जाऊन PM किसानच्या पोर्टलवर आपले स्टेटस चेक करणे गरजेचे आहे. शासनाची ही आर्थिक मदत थेट बांधापर्यंत आणि खऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न असून, ही रक्कम वेळेवर मिळाल्यास शेतीची अनेक प्रलंबित कामे मार्गी लागतील आणि शेतकऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळेल. शेतकरी मित्रांनो, या आधीच्या भागात आपण बघितले की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आज कोणत्या जिल्ह्यांना आणि किती वाजता मिळणार आहे. आता आपण या योजनेच्या पुढील अतिशय महत्त्वपूर्ण आणि तांत्रिक बाबींवर सविस्तर चर्चा करणार आहोत, जी माहिती प्रत्येक शेतकऱ्याने जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आज दुपारी 4:30 वाजता जेव्हा शासनाच्या मुख्य संगणकीय प्रणालीवरून म्हणजेच राज्य शासनाच्या पोर्टलवरून DBT माध्यमातून एकाच वेळी लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, तेव्हा नेमके काय होते आणि शेतकऱ्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे हे आपण सविस्तर समजून घेऊया. जेव्हा एकाच वेळी संपूर्ण राज्यामधून लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये अनुदानाची रक्कम पाठवली जाते, तेव्हा बँकांच्या सर्व्हरवर अचानक खूप मोठा ताण येतो. अनेकदा असे घडते की शासनाकडून पैसे यशस्वीरित्या पाठवले जातात, परंतु बँकांच्या अंतर्गत तांत्रिक प्रक्रियेमुळे म्हणजेच नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस सिस्टीममुळे ते पैसे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी काही तासांचा किंवा क्वचित प्रसंगी 1 ते 2 दिवसांचा विलंब होऊ शकतो. त्यामुळे आज 4:30 वाजता पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर लगेचच जर तुमच्या मोबाईलवर बँकेचा मेसेज आला नाही, तर कोणत्याही शेतकऱ्याने घाबरून जाण्याची किंवा गोंधळून जाण्याची अजिबात गरज नाही. बऱ्याचदा ग्रामीण भागामध्ये मोबाईल नेटवर्कची अडचण असते किंवा बँकेची SMS सुविधा काही कारणास्तव तात्पुरती बंद असते. अशावेळी पैसे खात्यात जमा होऊनही मेसेज येत नाही. यासाठी सर्वात उत्तम मार्ग म्हणजे 1-2 दिवस वाट पाहिल्यानंतर थेट आपल्या बँकेच्या शाखेत जाऊन पासबुकवर नवीन नोंद प्रिंट करून घेणे, जेणेकरून रक्कम जमा झाल्याची खात्री तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांनी करता येईल. या व्यतिरिक्त अनुदानाचे पैसे खात्यात जमा न होण्यामागे आणखी काही अतिशय महत्त्वाची कारणे असू शकतात, ज्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणे गरजेचे आहे. यातील सर्वात मोठे आणि वारंवार उद्भवणारे कारण म्हणजे भूलेख प्रमाणीकरण किंवा ज्याला आपण लँड सीडिंग असे म्हणतो. PM किसान आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याच्या नावावर शेतजमीन असणे आणि त्या जमिनीची नोंद शासनाच्या पोर्टलवर असणे सक्तीचे आहे. अनेकदा महसूल विभागाच्या नोंदीमध्ये किंवा 7/12 उतार्यावर काही बदल होतात, जसे की जमिनीची खरेदी विक्री, वारसा हक्काने आलेली जमीन किंवा जमिनीच्या क्षेत्रफळात झालेला बदल. जर अशा प्रकारचा कोणताही बदल झाला असेल आणि त्याची अद्ययावत माहिती म्हणजेच अपडेटेड रेकॉर्ड जर PM किसानच्या पोर्टलवर अपडेट केलेला नसेल, तर त्या शेतकऱ्याचे भूलेख प्रमाणीकरण नो असे दाखवले जाते आणि पर्यायाने त्याचा हप्ता अडवला जातो. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना यापूर्वीचे हप्ते मिळाले नाहीत, त्यांनी सर्वात आधी आपल्या गावच्या तलाठी कार्यालयात किंवा कृषी सहाय्यकाकडे जाऊन आपले लँड सीडिंग येस असल्याची खात्री करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आता आपण त्या शेतकरी बांधवांबद्दल बोलूया, ज्यांची सर्व कागदपत्रे बरोबर आहेत, पण तरीही तांत्रिक कारणास्तव हप्ता अडकतो. यात प्रामुख्याने बँकांचे विलीनीकरण मर्जर ऑफ बँक्स हा एक मोठा मुद्दा समोर आला आहे. गेल्या काही वर्षांत अनेक राष्ट्रीयीकृत बँकांचे आणि ग्रामीण बँकांचे एकमेकांमध्ये विलीनीकरण झाले आहे. यामुळे अनेक बँकांचे IFSC, EFSC कोड बदलले आहेत आणि काही ठिकाणी खाते क्रमांक देखील बदलण्यात आले आहेत. जर तुमचे बँक खाते अशा एखाद्या बँकेत असेल जिचे नुकतेच विलीनीकरण झाले आहे आणि तुम्ही ती नवीन माहिती शासनाच्या पोर्टलवर अपडेट केली नसेल, तर जुन्या IFSC कोडवर पैसे जमा होऊ शकत नाहीत आणि ते ट्रान्झॅक्शन फेल होते. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या नवीन बँकेत जाऊन आपला नवीन खाते क्रमांक आणि नवीन IFSC कोड असलेला पासबुकचा फोटो
किंवा कॅन्सल केलेला चेक कॅन्सल्ड चेक घेऊन जवळच्या महा ई सेवा केंद्रावर महा ई सेवा केंद्र किंवा सीएससी केंद्रावर जाऊन पीएम किसान पोर्टलवर आपली माहिती अपडेट करणे हिताचे ठरते. शेतकरी मित्रांनो, आणखी एक अत्यंत कळीचा आणि गुंतागुंतीचा मुद्दा म्हणजे नावामधील तफावत. बऱ्याचदा शेतकऱ्याच्या आधार कार्डवरील नाव, त्याच्या बँक खात्यावरील नाव आणि 7/12 उतार्यावरील नाव या तिन्हींमध्ये थोडाफार फरक असतो. उदाहरणादाखल सांगायचे झाले तर काही ठिकाणी नावाचे स्पेलिंग चुकलेले असते, तर काही ठिकाणी मधले नाव लावलेले नसते. शासनाची डीबीटी प्रणाली ही पूर्णपणे स्वयंचलित आणि संगणकीकृत असल्यामुळे ती प्रणाली आधार कार्डवरील नाव आणि पीएम किसान पोर्टलवरील नाव तंतोतंत जुळते की नाही हे तपासून पाहते. जर या नावात एका जरी अक्षराचा फरक असेल तरीही संगणक ते नाव नाकारतो आणि हप्ता थांबवतो. या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने पीएम किसान पोर्टलवर नेम करेक्शन ॲज पर आधार हा अतिशय सोपा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. शेतकरी स्वतःच्या मोबाईलवरून किंवा कोणत्याही ई सेवा केंद्रातून आधार कार्डनुसार आपले नाव दुरुस्त करून घेऊ शकतात, जेणेकरून भविष्यात येणारे अनुदानाचे पैसे विनाअडथळा त्यांच्या खात्यात जमा होतील. जर तुम्हाला घरबसल्या तुमच्या मोबाईलवर या योजनेचे नक्की काय झाले, आपला हप्ता मंजूर झाला आहे की नाही हे तपासायचे असेल तर त्याची एक अतिशय सोपी आणि सरळ प्रक्रिया आहे. यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुमच्या मोबाईलच्या इंटरनेट ब्राउझरमध्ये जाऊन पीएम किसानची अधिकृत वेबसाईट उघडावी लागेल. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला नो युअर स्टेटस नावाचा एक मोठा पर्याय दिसेल. त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर प्रणाली तुम्हाला तुमचा पीएम किसानचा रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच नोंदणी क्रमांक टाकायला सांगेल. जर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक माहीत नसेल तर तिथेच बाजूला नो युअर रजिस्ट्रेशन नंबर असा पर्याय असतो, ज्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकून आणि ओटीपी व्हेरीफाय करून तुमचा नोंदणी क्रमांक सहज मिळवू शकता. एकदा का तो क्रमांक मिळाला की तो तिथे टाकून आणि स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड संपूर्ण टाकून तुम्ही तुमचे संपूर्ण स्टेटस पाहू शकता. या स्टेटस डॅशबोर्डवर जर तुम्हाला एफटीओ प्रोसेस्ड येस असे हिरव्या रंगात लिहिलेले दिसले तर याचा अर्थ असा होतो की शासनाने तुमच्या हप्त्याला पूर्णपणे मंजुरी दिली आहे आणि फंड ट्रान्सफर ऑर्डर एफटीओ काढण्यात आली आहे असे लिहिलेले असेल तर तुमचे पैसे 100% तुमच्या खात्यात जमा होणार याची तुम्ही खात्री बाळगू शकता. शेतकरी मित्रांनो, या 2000 रुपयांच्या आर्थिक मदतीचे महत्त्व शहरात बसलेल्या एखाद्या व्यक्तीला कदाचित समजणार नाही, पण ज्याच्या अंगावर काळ्या आईची धूळ आहे आणि ज्याचा उदरनिर्वाह केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे, अशा खऱ्या कास्तकारालाच या पैशाची किंमत माहीत असते. खरीप हंगाम असो वा रब्बी हंगाम, जेव्हा शेतात पेरणी करायची असते, ट्रॅक्टरने नांगरणी करायची असते, मजुरांना रोजंदारी द्यायची असते किंवा पिकावर अचानक पडलेल्या रोगासाठी महागडी औषधे आणि फवारणीचे पंप आणायचे असतात, तेव्हा अनेकदा शेतकऱ्याच्या खिशात पैसे नसतात. अशा वेळी त्याला नाईलाजाने गावच्या सावकाराकडे किंवा खाजगी कर्ज देणाऱ्या संस्थांकडे हात पसरावे लागतात, जिथे व्याजाचा दर खूप जास्त असतो. नेमक्या याच कठीण प्रसंगी राज्य शासनाची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि केंद्र शासनाची पीएम किसान योजना या दोन्ही योजनांमधून मिळणारे एकूण 12,000 रुपये शेतकऱ्यासाठी एखाद्या संजीवनीसारखे काम करतात. या पैशांमधून शेतकरी खताची एखादी गोणी खरेदी करू शकतो, चांगल्या प्रतीचे संकरित बियाणे आणू शकतो आणि स्वतःच्या शेतीला एक नवीन उभारी देऊ शकतो.